बहुतेक त्यांनी मुलाला किडनॅप केलं होतं। पोलिसांना पाहून घाबरले आणि घाईत मुलाला गाडीच्या बाहेर फेकून पळून गेले। आणि ती गाडी, तिचं काय झालं? ती हाती नाही लागली का? नाही, ते आमच्या हातावर तुरी देऊन पळाले। आणि गाडीचा नंबर लपवण्याचा प्रयत्न केला होता, नंबर प्लेटवर माती थापून। याचा अर्थ हे त्यांचं रेग्युलर काम नाहीये, कारण रेग्युलर काम असतं तर नकली नंबर प्लेट लावली असती, किंवा शक्य आहे की हीच पद्धत असेल त्यांची कामाची। पण गाडीचा मेक आणि मॉडेल तर लपवू शकले नसतील ना ते? या मेक आणि मॉडेलच्या 20,000 गाड्या शहरात आहेत आणि गरजेचं नाहीये की ती गाडी याच शहरातली असावी। बरं, तो मुलगा कसा आहे? आता बेशुद्ध आहे। शुद्धीवर आल्यावर चौकशी करू किडनॅपर्स बद्दल। डॉक्टर साहेब, मुलाची तब्येत कशी आहे? तो शुद्धीवर आलाय? तो शुद्धीवर तर आलाय, पण अजून पूर्णपणे बरा नाही झालाय तो। डॉक्टर, आम्हाला त्याच्याशी 2 मिनिटाकरता बोलता येऊ शकतं? हे बघा, तुम्ही जर त्याला त्रास नाही दिलात तर बरं होईल। डॉक्टर, फक्त 2 मिनिट? बरं, 2 मिनिट। पण तुम्ही त्याला असा कोणताही प्रश्न विचारायचा नाहीये ज्यामुळे त्याच्या मनावर ताण पडेल। अजून तो धक्क्यातून सावरलेला नाहीये। वी प्रॉमिस दॅट। चला। हाय। हे बघ, घाबरू नको, आम्ही कमांड फोर्स मधून आहोत। आम्ही तुला घरी न्यायला आलो आहोत। तू यात आमची मदत करशील ना? गुड। बरं, सगळ्यात आधी हे सांग की तुझं नाव काय? बेटा, तुझं नाव सांग। बरं, जाऊ दे, तुझं नाव नाही सांगायचं तर राहू दे। तुझ्या आई बाबांबद्दल काही सांग। बरं, तू आम्हाला त्या लोकांबद्दल सांग ज्यांनी तुला किडनॅप केलं होतं। बोल बेटा, तुझं नाव सांग। बोल। ओ नो, मला वाटतं हा मुलगा बोलू नाही शकत।
बरं, काही हरकत नाही. नाव नाही सांगू शकत, पण लिहिता वाचता येतं ना? मग तुझं नाव लिहून दाखव. कमाल आहे. याच्या आई वडिलांनी याला शाळेत नसेल का घातलं? कदाचित याचा मुकेपणा त्याच्या शिक्षणातला अडथळा बनला असावा. बरं, तेही जाऊ दे. तू इशाऱ्याने तर तुझं नाव सांगू शकतो ना? माझं नाव शायना आहे. तुझं नाव काय आहे? हा लाईटकडे काय इशारा करतोय? सूरज? नाही. दीपक? प्रकाश? व्हेरी गुड. आता असंच तुझ्या आई बाबांबद्दल आम्हाला सांग, असंच इशाऱ्याने. हे बघा, तुम्ही लोक याला त्रास देताय. त्याची अवस्था बरी नाहीये की डोक्यावर इतका ताण देऊ शकेल. प्लीज त्याला आराम करू द्या. ओके. प्रकाश, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही लवकरच तुला तुझ्या आई बाबांकडे नेऊ, ठीक आहे? अच्छा, या मुलाचं नाव प्रकाश आहे. येस चीफ. यापेक्षा जास्त आम्हाला त्या मुलाविषयी नाही माहित, ना त्याच्या आई वडिलांबद्दल ना त्या किडनॅपर्स बद्दल. जर तो मुका नसता तर कदाचित आपल्याला काही मदत करू शकला असता. पण किडनॅपर्सला माहित होतं की तो मुलगा मुका आहे, म्हणून त्याला बाहेर असंच फेकून गेले. कारण त्यांना माहित होतं की तो मुलगा इच्छा असूनही काहीच सांगू शकणार नाही. पण प्रश्न तर असा आहे की त्या किडनॅपर्सने त्या मुलाला व्हॅन मधून का फेकलं? ते मुलाला सोबत ठेवूनही पोलिसांना फसवू शकत होते. कदाचित त्यांना पोलिसांचं लक्ष विचलित करायचं असावं, त्यांना सहज पळता यावं म्हणून. अभिनव, आणखी एक पॉसिबिलिटी आहे. शक्य आहे की किडनॅपर्सच्या गोंधळाचा फायदा घेऊन मुलाने स्वतः व्हॅन मधून उडी मारली असेल आणि मग जखमी होऊन बेशुद्ध झाला असेल. हो, पण आणखी एक खूपच विचित्र गोष्ट आहे चीफ. जवळपासच्या कोणत्याच पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाच्या किडनॅपिंगचा एकही रिपोर्ट नाही. यात विचित्र असं काय? कारण सगळे श्रीमंत लोक पोलिसांना इन्फॉर्म करण्याऐवजी किडनॅपर्सला गपचूप पैसे देऊन गप्प बसतात. हा, आणि अशीच लोक आपल्या मुलांना गमावून बसतात. किडनॅपर्स रॅमसनचे पैसे घेऊन मुलांना सोडत नाही, मारून टाकतात. पण चीफ, त्या मुलाच्या किडनॅपर्सना शोधण्याहून महत्वाचं काम आहे त्याच्या आई वडिलांना शोधणं. आणि आपण त्यांना कसं शोधून काढणार? कॅरल, एक मार्ग आहे आपल्याकडे. आपण या मुलाचा फोटो सगळ्या न्यूजपेपर्स आणि चॅनल्सला द्यायला हवा. शक्य आहे की या मुलाचे आई वडील या मुलाचे फोटो बघून आपल्याला कॉन्टॅक्ट करतील. राईट चीफ, मी आताच तयारीला लागतो. काय गंमत आहे, नेहमीच आपण गुन्हेगारांची बंद कुलूप उघडण्यासाठी किल्ल्या शोधतो, पण आज आपल्याकडे किल्ली आहे आणि आपल्याला शोधायचं आहे की ही किल्ली कोणत्या कुलपाची आहे. चला बरं, तेही शोधूया. कुठे कुठे माझा मुलगा? माझा मुलगा प्रकाश कुठे? देव जाणे तो कोणत्या अवस्थेत असेल. धीर धर करू ना, सगळं ठीक होईल. नाही. यात लिहिलंय ना की आपला प्रकाश बरा आहे. अहो, पण तो आहे कुठे? माझा जीव व्याकुल झालाय त्याला बघायला. सिस्टर सिस्टर सिस्टर, हा माझा मुलगा प्रकाश. तुम्ही सांगू शकाल तो कोणत्या वॉर्ड मध्ये आहे? हा हो. पण तुम्ही कोण आहात? आम्ही, हे बघा, हा आमचा मुलगा आहे प्रकाश. ओ, या माझ्या मागे या. हो, चल.
प्रकाश, माझं बाळ ते, तू कुठे गेला होतास माझा राजा? माहितीये आम्ही किती घाबरलो होतो, खूप अस्वस्थ झालो होतो. मला वाटलं की मी तुला गमावून बसले. घाबरू नकोस बेटा, आता तुला इथे आणखीन थांबण्याची गरज नाही. आम्ही तुला आमच्या सोबत न्यायला आलोय. हो, आपल्या घरी. माहितीये तू गेल्यापासून तिने अख्खं घर डोक्यावर घेतलंय. तिने खाणं पिणंही सोडलंय. आमच्या बरोबर परत चल, नाहीतर ती रडून आपला जीव देईल. तुला कळतंय ना मी तुला काय सांगते ते? बस खूप झालं, चल चल उठ आता. अगं अगं काय करतेस तू हे? अगं आधी आपल्याला डॉक्टरची परमिशन घ्यावी लागेल. अरे वा, आता आपल्या मुलाला घरी नेण्यासाठी आपल्याला इतरांची परवानगी घ्यायला लागेल. हे काय बोलताय तुम्ही? काय गोंधळ आहे? तुम्ही निघा. काय करताय तुम्ही? कोण आहात तुम्ही? हा आमचा मुलगा प्रकाश. आम्ही त्याला आमच्या घरी न्यायला आलोय. हे बघा, हा तुमचा मुलगा असेलही, पण सध्या माझा हा पेशंट आहे आणि मी याला घरी जायची परमिशन नाही देऊ शकत. असं नका बोलू डॉक्टर. आम्ही आधीच आमच्या मुलाच्या काळजीने खचलो आहोत. प्लीज आम्हाला याला घरी घेऊन जाऊ द्या. आम्ही चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे त्याचा उपचार करू. फॉर युअर इन्फॉर्मेशन, आमच्या हॉस्पिटलमध्येही चांगले डॉक्टर्स आहेत. हो, पण त्याचं काय की आम्हाला एक छोटी मुलगी पण आहे, याची धाकटी बहीण. हो, आणि तिला याचा खूप लढा आहे. हा नाही म्हणून तिने खाणं पिणं सोडलंय. हो, असं आहे का? मग चालेल, तुमच्या छोट्या मुलीला इथे बोलवून याची भेट घालून द्या. खरं तर आमच्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलं अलाउड नाहीये, तरीही एवढं मी तुमच्यासाठी करू शकतो. हे बघा डॉक्टर साहेब, तुम्ही तुमची मनमानी नाही करू शकत. तुम्ही आमच्या मुलाला आमच्या बरोबर घरी नेण्यासाठी नाही अडवू शकत. पण कमांड फोर्स तुम्हाला अडवू शकते. हा मुलगा त्यांच्याच कस्टडीत आहे. कमांड फोर्स? तुम्ही असे घुम्यासारखे काय बसलात? काही करत का नाही? विचार तरी करा काही. प्लीज तुम्ही मला सांगाल की डॉक्टर केव्हा येणार आहेत? डॉक्टर, आणखी किती वेळ मी वाट बघायची? आणखी किती वेळ? हे बघा, ते लोक येतच असतील. हे घ्या, आलेच. हे आहेत प्रकाशचे आई वडील. हॅलो. हॅलो. तुम्ही दोघं तुमच्या मुलाला भेटलात? हो, पण आम्ही त्याला इकडे भेटायला नाही, त्याला इथून घरी न्यायला आलोय. हो हो, नक्की. का नाही? पण आधी तुम्ही आम्हाला हे सांगा की प्रकाश तुम्हाला सोडून कसा गेला आणि कधी गेला? त्याच दिवशी ज्या रात्री तुम्हाला सापडला, तो त्याच्या मित्रांबरोबर खेळायला गेला होता. संध्याकाळी जेव्हा परतला नाही तेव्हा आम्हाला काळजी वाटायला लागली. आम्ही त्याच्या मित्रांकडे विचारपूस केली, पण काही पत्ता नाही लागला. मग तुम्ही पोलिसात तक्रार का नाही केली? मीच यांना अडवलं होतं. मला वाटलं देव जाणे, जर माझा मुलगा किडनॅप झाला असेल आणि जर आम्ही पोलिसांना इन्फॉर्म केलं तर. म्हणजे किडनॅपर्सने तुम्हाला फोन केला होता? सर नाही, कदाचित असं झालं असेल की किडनॅपर्स काही डिमांड करण्याआधीच प्रकाश त्यांच्या ताब्यातून सुटून पळाला असेल. हो, तरीही तुम्ही कंप्लेंट करायला हवी होती. शक्य आहे की तो कुठे हरवलाही असता. तो तर बोलूही शकत नाही ना. मी घाबरले होते. आई आहे ना. तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत नाही पाठवत का? काय? नाहीतर काय. खरं तर एक 8 वर्षाचा मुलगा आपलं नाव आणि पत्ता लिहू शकतो, पण तुम्ही तुमच्या मुलाला तेवढंही शिकवण्याची तसदी नाही घेतलात. त्याचं काय, लोकल शाळेत नेहमी मुलं त्याची थट्टा करायचे, म्हणून आम्ही ठरवलं की आपण त्याला चांगल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घालायचं. म्हणून तुम्ही त्याचं शिक्षण थांबवलं. दॅट्स ग्रेट. हे बघा, तुम्ही आमचा मुलगा आमच्या स्वाधीन करा. त्याला काय शिकवायचं आणि कसं शिकवायचं हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. अहो, शेवटी आम्ही त्याचे आई वडील आहोत. काय पुरावा त्याचा? पुरावा? हो हो, पुरावा. एनी आयडी प्रूफ.
रेशन कार्ड ज्यावर नाव असेल तुमचं आणि त्याचं? पुरावा आहे तुमच्याकडे? हो हो आहे ना, पासपोर्ट. मागच्या आठवड्यातच आम्ही पासपोर्ट बनवलाय. हा बघा, हा पासपोर्ट. बनवारी लाल मिस्त्री. बनवारीलाल मिस्त्री? आता तर तुमची खात्री पटली ना? आता तर मी माझ्या मुलाला माझ्यासोबत घरी घेऊन जाऊ शकते ना? मी याला हॉस्पिटल म्हणून आत्ताच नाही सोडू शकत. याचा सीटी स्कॅन बाकी आहे. बघावं लागेल की याला डोक्यात काही आतून मार तर लागलेला नाहीये. तसंही तुमचा मुलगा अशक्त आहे अजूनही. अगदी बरोबर डॉक्टर साहेब. हे तर त्याचे आई वडील आहेत. यांची तर अजिबात इच्छा नसणार की अशा परिस्थितीत त्याने घरी जावं. काय मिस्टर बनवारीलाल? हो. तरी कधीपर्यंत त्याला डिस्चार्ज मिळेल? जर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर उद्यापर्यंत त्याला डिस्चार्ज देऊ आम्ही. ठीक आहे, आता मी निघतो. उद्या परत येऊ. जर तुमची इच्छा असेल तर तुमच्यापैकी एक जण त्याच्याजवळ राहू शकतो. आमची एक छोटी मुलगी आहे आणि करुणाला तिच्याजवळ जाणं खूप आवश्यक आहे. मी हिला सोडून लगेच परत येतो. चल. हो, हे ठीक आहे. इन्स्पेक्टर ठाकूर? हा इन्स्पेक्टर साहेब. व्हॉट? काय झालं? इन्स्पेक्टर ठाकूरचा फोन होता. तो म्हणतो की त्याच्याकडे आणखीन एक कपल आलाय जे स्वतःला प्रकाशचे आई वडील म्हणवत आहेत. त्यांनी त्यांना ऑफिसला पाठवलंय. एका मुलाचे 2 आई बाबा? अरे कुठे गेलं माझं पोरग? भाऊ, हमारा छोकरा किधर आहे? आमचं पोरग कुठे आहे? अगं बोल की तू. साहेब माझा पक्या कुठे आहे साहेब? 2 दिवस झाले त्याला पाहिलं नाही. कुठे आहे? कसा आहे तो? सांगा ना साहेब, कुठे आमचा पक्या? सांगा ना. तर तुम्हाला हे वाटतं की हा तुमचा मुलगा आहे? वाटते म्हणजे तो आमचा पोरगा आहे. आमच्या सोबत राहतो. आमचा पोरगा आहे ते. माझा पक्या आहे तो. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. आम्ही आताच त्याच्या आई वडिलांना भेटून आलोय. अहो असं कसं काही पण बोलता तुम्ही? पक्याचे फक्त एकच माय बाप आहेत आणि ते आम्ही. अहो सांगा ना तुम्ही. हो, तो आमचा पक्या आहे. तो आमच्या घरी आमचा पोरगा राहतो. तुम्ही सांगा कुठे आहे तो? कुठे आहे? हे बघा, सध्या तो हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला आता इथे नाही आणता येणार. साहेब कृपा करा मला त्याच्याकडे घेऊन चला साहेब. आई शपथ मी त्याच्या मोहर नाही जाणार. फक्त लांबून बघीन त्याला. सांगा ना त्यांना मला त्याच्याकडे घेऊन चला साहेब. हे बघा, तुमच्याकडे काय पुरावा आहे तो तुमचाच मुलगा आहे? एखादा ID किंवा रेशन कार्ड काहीतरी असेल? काय बोलताय साहेब? आम्ही रस्त्यावर राहणारी माणसं, डोक्यावर छप्पर नाही. ते राशन कार्ड कुठून आणायचं आम्ही? साहेब 2 दिवस झालं दाना नाही पोटात, तर फोटो बी कुठून काढू म्या? तू त्याची आई आहेस आणि तुझ्या मुलाच्या शरीरावर काहीतरी खूण असेल, तुला आठवेल अशी. आठवलं मला. तो जन्मला होता ना तेव्हा मी त्याच्या हातावर त्याचं नाव गोंदवलं होतं. पक्या. पक्या? ते त्याचं तसं नाव परकस आहे, पण आम्ही त्याला पक्या म्हणून बोलवतो. चीफ, त्या मुलाच्या हातावर काहीतरी गोंदवलेलं होतं. बहुतेक पक्याच असणार. साहिल, तू या दोघांनाही त्या मुलाकडे घेऊन जा. त्या मुलाच्या रिॲक्शन वरूनच कळेल की ही लोक खरं बोलतायत की खोटं. पक्या माझ्या पोरा,
कसा आहेस रे तू? हा पक्या, म्या तुझ्या आई. पोरं कसा आहेस तू? हे समजा सोड, पहिले हे सांग, चिमणी कुठे आहे, तुझी बहीण कुठे आहे? बाळाप्रकाश, इकडे बघ. हे म्हणतायत की हे तुझे आई बाबा आहेत. हे खरं बोलतात का? हा तर नाही म्हणतोय. एक काय र? तुझं डोसकं फिरलंय का? आम्ही तुझे मायबाप नाही तर मग कोण आहे? मला वाटतंय तो अजून पण रागवलेला आहे. त्या दिवशी मारलं ना त्याला खूप. हे बघा, मुलगा घाबरलाय. लवकरात लवकर यांना बाहेर पाठवा इथून. मला वाटतंय तो भ्यायलाय, घाबरलाय. पण पोरा, आई बापाला कशाला घाबरायचं र? असं गुरावानी मारशील तर घाबरणार नाही पोरा. आता तुला कधीच मारणार नाही पोरा. इट्स इनफ ऑफिसर. आय थिंक दे मस्ट लीव नाउ, प्लीज. हे बघा, मुलगा तुम्हाला पाहून घाबरतोय. तुम्ही इथून बाहेर जा. अहो पण का म्हणून बाहेर जायचं आम्ही? पोरगा आहे आमचा. पक्या, मी तुझी आई. तू ओळखलं नाहीस पक्या? पण याच्या वागण्यावरून नाही वाटत की तुम्ही याचे आई वडील आहात. आता प्लीज तुम्ही इथून बाहेर जा. मी म्हटलं ना, बाहेर जा प्लीज. चला तुम्ही बाहेर चला. चला चला प्लीज. असं काय करता? आमचं पोरग येते. पक्या, आपल्या पक्यावर नक्कीच कोणतरी मंत्र फिरवला आहे. तो आपल्याला नाही ओळखत. मला त्याच्या आईला नाही ओळखू शकला. पण तो हे मान्य नाही करत आहे. अहो मॅडम, तुम्ही त्या मुक्या पोराचं म्हणणं ऐकाल की त्याच्या आई बापाचं? बरं आहे का? तुम्ही आम्हाला सांगू शकाल की तुमचा मुलगा किडनॅप कधी झाला होता? किडनॅप म्हणजे? किडनॅप म्हणजे गायब. 3 दिवस आधी मी त्याला सांगून गेले होते की तुझ्या बहिणी चिमणीकडे लक्ष दे म्हणून. पण तो तिला रस्त्यावर तसाच सोडून त्याच्या मित्रांबरोबर गोट्या खेळायला गेला. त्याच्या बानं बघितलं आणि त्याला लई मारलं. त्या दिवस तो लई रडला आणि काय बी न खाता झोपून गेला. रडू नको, चल झोप. शान बाळते माझं. चल झोप आता. बा नाही वरडणार तुला, ठीक आहे? रोज तो माझ्या बाजूला झोपतो नेहमी परमानं. पक्या, पक्या कुठे गेला? पक्या, चिमणी, अहो ऐकलत का? अहो ऐका ना, पक्या पण नाही आणि चिमणी पण नाही. कुठे गेलं दोघं? मी लय शोधलं त्यांना. कुठे गेले? माहित नाही कुठे गेलं ते. तुम्ही चला ना. आम्ही लय वेळ वाट पाहिली त्याची. मला वाटलं की तो त्याच्या बावर रागवून कुठेतरी निघून गेलाय. बरं, तुम्हाला कधी ही शंका नाही आली की त्याला कोणी किडनॅप केलं असेल? आय मीन, कोणी त्याला उचललं असेल? आमच्या सारख्या गरीब माणसाच्या पोराला उचलून काय भेटायचं त्याला? माझी मुलगी ती पण कुठं असेल? कशी असेल? मला वाटतं पक्याने चिमणीला कुठेतरी लपवलंय म्हणून तो नाटक करतोय. त्याला वाटतंय त्याचा बा त्याला मारल म्हणून. हे बघा, तुम्हा दोघांची कहाणी खूप दुःखद आहे. पण जोपर्यंत आम्हाला पूर्ण माहिती नाही मिळत, आम्ही तुमची काहीही मदत नाही करू शकणार. माझं पोरग.
वा, आपण तर एका किल्लीचं कुलूप शोधत होतो, पण आपल्याला इथे 2 कुलपं मिळाली जे एकाच किल्लीने उघडतात. शायना, जे श्रीमंत पती पत्नी मुलगा क्लेम करायला आले होते, नाव काय त्यांचं? कोणी बनवारीलाल मिस्त्री म्हणून आहे. आणि ते गरीब पती पत्नी गोवर्धन आणि त्याची बायको, कोण खरं बोलते? काय वाटतं तुला? चीफ, मुलगा ज्या अवस्थेत सापडला त्याचे कपडे पाहून तर असंच वाटतं की तो एका श्रीमंत घराला बिलॉंग करतो. पण हां, एक गोष्ट अजून स्पष्ट झाली, ती ही की शक्य आहे तो फुटपाथवर राहणाऱ्यांचाच मुलगा असेल. पण शायना, तुला असं का वाटतं? साहिल, त्याचं काय आहे की तो मुलगा अशिक्षित आहे. श्रीमंत बापाचा मुलगा भलेही शाळेत जाणार नाही, पण त्याला घरी कोणी ना कोणी शिकवत असेलच, ट्युशन्स घेत असेल तो. दॅट्स अ व्हॅलिड पॉइंट. नॉट ओनली दॅट कॅरल, त्या मुलाच्या हातावर गोंदवलेलं नाव पक्या ते या गोष्टीची ग्वाही देतं की ते गरीब आई वडील खरं बोलत आहेत. शायना, यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे? दोन्ही कपल्सची DNA टेस्ट करूया. जे सत्य असेल ते समोर येईलच. पण चीफ, या सगळ्या गडबडीत आपण त्या किडनॅपर्सना विसरलोच. कोण होते ते आणि त्या लोकांनी या मुलाला किडनॅप का केलं होतं? हा कॅरल, पण या प्रश्नाचं उत्तरही त्या मुलाच्या आयडेंटिटीवरच डिपेंड करतं. पण एक कोडं अजूनही नाही सुटत चीफ, की जर तो मुलगा पक्या फुटपाथवर राहणाऱ्यांचा आहे तर मग तो त्यांना पाहून असा का वागत होता? आणि त्याची बहीण, ओ येस, त्याची बहीण, पक्याच्या आईबाबांनी सांगितलं होतं की त्याच्या बहिणीलाही पक्यासोबतच किडनॅप केलं होतं, राईट? मग हे की बनवारीलाल आणि त्याची बायकोही असं म्हणाले होते की प्रकाशची एक छोटी बहीण आहे जी घरी आहे. शक्य आहे की तो त्याच्या बहिणीकरता घाबरला होता. तुझ्याकडे या बनवारीलालचे आणखी काही डिटेल्स आहेत? हो चीफ, त्याने त्याचा पासपोर्ट दाखवला होता ज्यावर त्याचं नाव आणि पत्ता लिहिला होता. साहिल, हा बनवारीलाल आणि त्याच्या बायकोबद्दल आजूबाजूच्या लोकांकडून जास्तीत जास्त माहिती गोळा कर ताबडतोब. हॅलो, एक वाईट खबर आहे ऑफिसर. तो मुलगा प्रकाश हॉस्पिटल मधून पळाला. व्हॉट? पळाला? केव्हा, कुठे, कसा? चीफ, तो पक्या हॉस्पिटल मधून पळाला. काय? पळाला? असं तर नाही ना की परत त्याला कोणीतरी किडनॅप केलं असेल? आणि तसंही तो हॉस्पिटल मधून पळून जाईलच कुठे? बहुतेक आपल्या बहिणीकडे. प्लॉट नंबर 395. पण इथे तर फक्त 320च प्लॉट आहेत. याचा अर्थ हा ऍड्रेस खोटा आहे. आता रडून काय होणार? प्रकाश, 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 माझं बाळ, तू परत आलास. माहितीये,
तू नव्हतास ना, तुझ्या बहिणीने रडून तिचा जीव नकोसा केला. जा आपल्या बहिणीला भेटून ये जा. चला, आज आपलं कुटुंब पूर्ण झालं. खोट्या पत्त्यावर पासपोर्ट तर नाही बनू शकत. याचा अर्थ असा होतो की पासपोर्ट नकली आहे. आता प्रश्न हा आहे की हा पासपोर्ट तयार कोणी केला. साहिल, तू आणि कॅरल जाऊन आजूबाजूच्या सगळ्या पासपोर्ट एजंटकडे चौकशी कर आणि ताबडतोब शोधून काढ की सत्य आहे काय. ओके चीफ. तुझ्या तर बोल. साहेब खरं सांगतोय साहेब. साहेब मी धंदे सोडून दिलेत साहेब. तुम्हाला हवा असेल तर सगळं चेक करा साहेब. हे बघ, जे काही माहिती आहे ते मुकाट्याने सांग. बोल. मला काही नाही माहिती साहेब. बोल. मला काही नाही माहिती. बोल. साहेब खरं सांगतो साहेब, मी सज्जन माणूस आहे साहेब. कोणती चुकीची कामं करत नाही साहेब. पासपोर्ट बनवतो बस साहेब. कोणाला विचारा साहेब, आई शपथ. खरं खरं सांग, तू बनवला ना पासपोर्ट? काय म्हणताय साहेब? मी सांगितलं ना, मी कोणाचा नकली पासपोर्ट नाही बनवला. खरं सांगतोय साहेब, खरं सांगतोय. अच्छा चल हट. शिट. सर मॅडम, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ज्या लोकांचं तुम्ही वर्णन करताय तसे दिसणारे 2 जण आले होते. एक हजबंड आणि वाईफ. मी त्यांना परत पाठवलं. लफड्याचं काम नाही करायचं बाबा, हे बोलून मी त्यांना परत पाठवलं. अशीच अजून काही इन्फॉर्मेशन तू देऊ शकतोस? नाही मॅम. ठीक आहे. पुढच्या वेळी जर ते लोक तुझ्याकडे आले तर सगळ्यात आधी आम्हाला कळवायचं. हो नक्की सांगेन साहेब. आता तुमच्याशी पंगा घेऊन आपलं दुकान थोडी चालणार आहे साहेब. नक्की सांगेन साहेब, नक्की.
इकडे टेन्शन खूप वाढलंय भाई. ते कमांड फोर्स वाले तुला शोधत फिरतायत. ते आम्ही बघू, तुम्हाला सांग आमचे पासपोर्ट रेडी आहेत की नाही. हो रेडी आहेत, पण तुम्हा लोकांचं इकडे येणं खूप डेंजर आहे भाई. मी स्वतः तुमच्या घरी येऊन देतो ना. ठीक आहे. काय झालं? कमांड फोर्स आपल्याला शोधतायत. बरं चला, आपण ताबडतोब नवीन पासपोर्ट बनवलेत. जोशी घेऊन येतोय. त्या मुक्याने तर वांदे केले होते. अरे तो मुका आहे म्हणून तर त्याची इतकी किंमत मिळते. गुड. आणि बाकीचे पासपोर्ट? हो बनवलेत ना भाई, सगळ्यांचे बनवले. हे बघा. पण भाई एक गोष्ट नाही समजली, इतक्या सगळ्या मुलांना एकत्र घेऊन कसं जाणार? एकत्र नाही, वेगवेगळं. 2-2, 3-3 मुलं घेऊन जाऊ बस. म्हणजे कोणाला काही कळतही नाही आणि मुलं देशाबाहेरही पोचतात. याचा अर्थ यावेळी आपल्या सर्वांची चांगली कमाई होणार. आता यांची कमाई नाही, धुलाई होणार, आणि तीही जेलच्या भिंतींच्या मागे. कोण कोण आहेस तू? मेजर रणजित सिंग राठौर, कमांड फोर्स. कमांड फोर्स? पण मी असं केलं तरी काय? सगळं काही कळेल लवकरच. तू यांना इथे आणलंयस. जोशी, तू गद्दारी केलीस. नाही, या बिचाऱ्याला वाटलं की आम्ही त्याच्या बोलण्याला फसलो, पण याच्या ड्रॉअर मध्ये ठेवलेल्या एका फोटोने याचं खोटं एका लख्ख उजेडात आणलं. चीफ, इथे जितकी मुलं होती त्यांना तर आम्ही सोडवलं, पण याने अजून किती मुलं कुठे कुठे लपवली असतील हे अजून आपल्याला माहिती नाहीये. सांगतील, हे आपल्याला सगळं काही सांगतील. जेव्हा एका विशिष्ट पद्धतीने विचारू तेव्हा सगळं काही सांगतील. चला घेऊन यांना. माझा पक्या, माझी चिमणी, अरे कुठं निघून गेला होता तुम्ही? तुला कुठे लागलं तर नाही ना? बरं आहे ना माझं बाळ? या मुलांना काही गुंडांनी पळवलं होतं, किडनॅप केलं होतं, जे माणसांचा व्यापार करतात. अशा छोट्या छोट्या मुलांना विदेशात नेऊन विकतात. इतकंच नाही, अशा मुलांच्या शरीरातून अवयव काढून त्यांचाही व्यापार करतात. हे लोक मुद्दामच अशा गरीब किंवा अनाथ मुलांना उचलतात, म्हणजे यांच्यावर एकही किडनॅपिंगची केस नाही होत, फक्त मिसिंग किंवा लॉस्ट केस बनते. आणि कधी ते मुलांना घाबरवून, कधी धमकी देऊन
किंवा मग आमिष दाखवून त्यांच्यासोबत घेऊन जातात. पण तुमचा मुलगा पाकिस्तानच्या तावडीतून पळाला आणि पूर्ण रॅकेटच उघडकीस आलं. माहितीये, हा तुमच्या बरोबर हॉस्पिटलमधून यायला तयार का नव्हता? आपल्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी. मुलांना पळवणाऱ्या टोळ्यांच्या कथा तर आपण या मुलांना नेहमी सांगतो, पण प्रत्यक्ष या मुलांच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवत. पण ही कथा नाही, वास्तव आहे. दरवर्षी आपल्या देशातल्या कित्येक शहरातल्या कित्येक मुलांचं अपहरण केलं जातं. कित्येक मुलं हरवली जातात, गायब होतात. आणि त्यापैकी खूप कमी मुलं अशी असतात ज्यांना एकतर पोलीस किंवा त्यांचे आई वडील शोधतात. आणि ही समस्या फक्त आपल्या देशाची नाही तर जगाची समस्या आहे. माणसाचा व्यापार, ह्युमन ट्रॅफिकिंग थांबवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की आई वडिलांनी मुलांच्या बाबतीत नेहमी सावध राहणं. आणि तसं झालं तर सगळीच मुलं सुरक्षित राहतील. Don't take it easy.